नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅप अप ओपन झाली 24,818ला आणि 24,832चा हाय देऊन साधारण 10 नंतर 24,770 खाली ब्रेक केले आणि 24,630चा लो दिला। त्यानंतर पुन्हा अपसाईड मूव्ह करत थोडा वेळ कन्सॉलिडेट केले आणि 11:30च्या सुमारास 24,700 ते 24,620 पुन्हा एक डाऊन मूव्ह दिली। त्यानंतर परत 1:40 नंतर 24,700 अपसाईडला ब्रेक केले आणि 24,790 हिट करून 24,741ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने फर्स्ट हाफमध्ये डाऊन मूव्ह आणि क्लोजिंगला अपसाईड असे मूव्ह दिलेले आहे। आता मंडेसाठी 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,790 आणि 24,700 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 24,790 क्रॉस करून सस्टेन राहिली तर 24,840 हा एक अपसाईड हर्डल आहे, तोही जर ब्रेक झाला तर निफ्टी 24,920 पहिले टार्गेट आणि 24,980 दुसरे टार्गेट हिट करू शकते। परंतु जर 24,700 खाली ब्रेक झाले तर निफ्टी पुन्हा 24,600पर्यंत जाऊ शकते। ओव्हरऑल निफ्टी रेंजमध्ये असल्याने ट्रेड करताना प्राईस ॲक्शननुसारच करावा लागेल। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।